तर मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. इकडे विचार करते की सुमन अजूनपर्यंत कशी झोपले, नक्की काय झाले हे शोधत असते. त्यावेळी नागराज सकाळ सकाळी बाहेरून आत येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी. प्रतिमा म्हणते भाऊजी सुमनची तब्येत बरी आहे का? नागराज म्हणतो का असं का विचारतेस? प्रतिमा म्हणते अहो काल रात्री खूप लवकर झोपली आहे आणि अजून उठली नाहीये. नागराज म्हणतो हो काय ताप बीप नाही ना तिला? प्रतिमा म्हणते नाही, पण तुम्ही एवढ्या सकाळी कुठून येत आहे बरं? नागराज म्हणतो मॉर्निंग वॉकला चालायला गेलो होतो पहाटे पहाटे, तेव्हा सुमन गार झोपली होती. तर मी बघतोय हा नागराज प्रतिमासमोर भोळा बांधण्याचा नाटक करत असतो. पण त्यावेळी प्रतिमाला शंका होत असते की काहीतरी झालंय. हे जाणून घेण्यासाठी प्रतिमा सायलीला फोन लावते आणि म्हणते सायली मला सांग, तू आणि सुमन काल मार्केटमध्ये गेला होता ना, तेव्हा काही घडलं का? सुमन ठीक होती ना तेव्हा? सायली म्हणते हो, पण तुम्ही असं का विचारतायत? त्यावेळी प्रतिमा सायलीला म्हणते अगं सुमन काल रात्रीपासून खूप गार झोपली आहे आणि अजूनपर्यंत ती उठलेली नाही आहे. म्हणते प्रतिमा आत्या आम्ही येतोय तुमच्या घरी, तेव्हा तुम्हाला सांगते नक्की काय झालं असेल. आणि इकडे सायली आणि अर्जुन निघतात. तिथे पोहोचल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते तुम्ही येणार नाहीत का? अर्जुन म्हणतो हो मी येत नाही, मी बघतो की नागराज काका कुठे जातोय आणि सुमन तू आणि प्रतिमा आत्याला पण सांगू नको की मी आलोय तुझ्याबरोबर. त्यावेळी सायली तिथून निघून जाते आणि अर्जुन तिथे लक्ष ठेवतो. सायली घरात येते आणि प्रतिमाला म्हणते सुमन काकू उठल्या का? प्रतिमा म्हणते नाही ग सायली, अजून ती उठली नाहीये. त्यावेळी सुमन मागून येते. प्रतिमा म्हणते सुमन ये बस, तुला बरं वाटत नाही का? त्यावेळी तिथे नागराज येतो आणि म्हणतो अरे वा सायली मॅडम, आजकाल आपली भेट रोज व्हायला लागली आहे, नशीबच आमचं. चला तुम्ही गप्पा मारा, मी निघतो, मला जरा काम आहे. नागराज घराबाहेर जातो. त्यावेळी सायली अर्जुनला मेसेज करते की नागराज बाहेर येतोय. अर्जुनला मेसेज आल्यानंतर तो गाडी घेऊन नागराजचा पाठलाग करतो. नागराज गाडी एका हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि त्याच्या मागे मागे अर्जुन पण गाडी घेऊन जातो. नागराज हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो चिकन लॉलीपॉप आणि बिर्याणी पार्सल मागवतो. इकडे अर्जुन विचार करतो की हे पार्सल कोणासाठी घेऊन चाललाय, नागराज काकाचा नक्की काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.